अध्यात्म रामायण युद्धकांड एकादश स्कंद। श्री महादेवजी म्हणाले, पार्वती, अशा प्रकारे त्या मंदोदरीची प्रेमपूर्वक समजूत काढून रावण रामाबरोबर युद्ध करण्याकरिता युद्धभूमीवर गेला। भयंकर अशा राक्षस वीरांनी वेढलेला तो रथावर चढला। तो रथ 16 चाकांनी लोखंडी आच्छादनाने युक्त होता। पिशांच्या सारखी मुख असणारी गाढवे त्यास जोडलेली होती। असा तो भय निर्माण करणारा रथ सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्रांनी तसेच इतर सर्व युद्ध सामग्रीनेही परिपूर्ण असा त्या रथावर आरोहण करून राक्षसराज रावण द्वेषानेच लंकेबाहेर पडला। रणांगणी अत्यंत कठोर असणाऱ्या रावणास पाहून रामाने रचलेली ती वानर सेना अतिशय भयभीत की झाली। त्याच वेळी हनुमंत उडी मारून रावणाशी युद्ध करण्यास तो सज्ज झाला। आले बरोबरच अतुलनीय पराक्रमी हनुमंताने हाताची मूठ घट्ट आवळून वेगपूर्वक रावणाच्या वक्षस्थळावर प्रहार केला। त्या मुष्टीप्रहाराने रावण त्याच्या रथातच गुडघ्यावर कोसळला। नंतर मूर्छित झालेला रावण थोड्या वेळाने पुन्हा सावध होऊन उठला आणि हनुमंतास म्हणाला, तू खरा शूर आहेस, मलाही हे मान्य आहे। त्यावर हनुमंत त्यास म्हणाला, अरे रावणा, माझा धिक्कार असो, कारण माझा मुष्टीप्रहार लागूनही तू जिवंत राहिला आहेस। आता हे रावणा, तू माझ्या वक्षस्थळी मुष्टीप्रहार करावास, त्यानंतर मी पुन्हा प्रहार केल्यावर तू प्राण सोडशील, यात संशय नाहीच। ठीक आहे, असे म्हणून रावणाने हनुमंताच्या वक्षस्थळी मुष्टीप्रहार केला। रावणाचा ठोसा लागताच हनुमंताचे डोळे गरगरा लागून तो काही काळ बेशुद्धच पडला। नंतर शुद्धीवर आलेला हनुमंत रावणास मुष्टीप्रसाद देण्यास्तव सिद्ध झाला। तेव्हा भीतीनेच राक्षसराज रावण त्वरेने अन्यत्र निघून गेला। तेवढ्या अवधीत तिथे हनुमंत, नील, नल आणि अंगद हे चौघे वीरांनी एकत्र येऊन आपल्या समोर असणाऱ्या अग्निवर्ण, सर्परोमा, खडगरोमा आणि वृश्चिकरोमा या 4ही राक्षस वीरांचा वध केला। आणि ते चौघे वेगवेगळे सिंहनाद करीत श्रीरामा समीप आले। रागावलेला क्रूर रावण मग दात ओठ खात डोळे वटारून श्रीरामांकडे धावला। मेघ ज्याप्रमाणे महाभयंकर धारांनी तडाखे देतो, त्याप्रमाणेच रथस्थ रावणाने वज्राप्रमाणे असणाऱ्या बाणांनी श्रीरामांवर प्रहार केले। श्रीरामांसमोर असणाऱ्या वानर सैन्यासी विद्ध केले। त्यावर श्रीरामांनी अग्निप्रमाणे तेजस्वी आणि सुवर्णभूषित बाणांचा रावणावर वर्षाव केला। रावण हा रथात बसला आहे आणि श्रीराम धरेवर उभे आहेत। रावण हा रथात बसला आहे आणि श्रीराम धरेवर उभे आहेत हे पाहून स्वर्गीय इंद्राने आपल्या मातली नावाच्या सारथ्यास आज्ञांकित केले की, हे मातले, माझा रथ घेऊन तू त्वरित पृथ्वीवर युद्धस्थळी धरेवर उभ्या असणाऱ्या श्रीरामांकडे जावेस। इंद्राची आज्ञा घेऊन त्यास नमस्कार करून देवसारथी मातलीने आपल्या उत्तम रथास हिरव्या रंगाचे अश्व जोडले आणि रामांच्या जयास्तव पृथ्वीवर येऊन युद्धभूमीवर श्रीरामांसमीत येऊन हात जोडून आदरपूर्वक म्हणाला, हे रघुत्तमा, देवराज इंद्राने मला तुमच्या सेवेस्तव पाठवले आहे। हे प्रभू, इंद्राणी हा विजयी रथ तुम्हाला विजयाची प्राप्ती होणे करिताच पाठवला आहे। तसेच हे महाराज, अत्यंत शोभिवंत असे ऐंद्रधनुष्य, अभेद्य कवच, खडग आणि दिव्य भात्यांची जोडी हेही इंद्राने पाठवले आहेत।
तेव्हा हे श्रीरामजी मी सारथ्य करीत असताना ज्याप्रमाणे इंद्राने वृत्रासुरास ठार केले त्याप्रमाणे तुम्हीही रथी आरूढ होऊन राक्षस रावणाचा वध करावा. मातलीचे असे वचन ऐकून त्या उत्तम रथास प्रदक्षिणा घालून त्याला नमस्कार करून वानर सैन्यास आनंदी करीत श्रीराम त्या रथी आरूढ झाले. तदनंतर महात्मा राघव आणि बुद्धिमान अशा रावणामध्ये अतिशय भीषण व रोमांचकारी युद्धास प्रारंभ झाला. श्रेष्ठ अस्त्रवेत्या राघवाने रावणाच्या आग्नेयास्त्राला आग्नेयास्त्राने आणि हैवास्त्राने तोडून टाकले. तेव्हा अतिशय क्रोधाने पछाडलेला त्या अस्त्रवेत्या रावणाने रामावर एक भयानक असे राक्षस अस्त्र सोडले, ज्यांचे पृष्ठभाग म्हणजे मागील भाग सोन्याप्रमाणे चमकत होता. असे रावणाच्या धनुष्यातून सुटलेले बाण भयंकर विष असणारे साप बनून श्रीरामांच्या सर्व बाजूस पडू लागले. त्यावेळी त्या सूर्यमुखी बाणांनी ओकलेल्या आगीमुळे तर दाही दिशा भरून गेल्या. तेव्हा सर्व बाजू या सापांनी भरून गेल्या असल्याचे पाहून श्रीरामांनी रणांगणावर पुढील बाजूस आपले भयानक असे गरुडस्त्र सोडले. श्रीराम यांनी सोडलेले सापांचे शत्रू असणारे ते बाण गरुड रूप धारण करून सर्वत्र भरून गेलेल्या सर्व बाणांना नष्ट करून टाकले. अशा प्रकारे युद्धामध्ये आपले अस्त्र श्रीरामांकडून निरुपयोगी झालेले पाहून रावणाने भयंकर अशी शरवृष्टी केली. त्या शरवृष्टीचा विनाशायास प्रतिकार करणाऱ्या रामाना नंतर पुन्हा शरांच्या समूहांनी पीडा देऊन रावणाने मातलीसही घायल केले. तसेच क्रोधाने बेफाम झालेल्या रावणाने श्रीरामांचे रथावरील सुवर्ण ध्वज तोडून टाकून तो रथाच्या मागील बाजूस पडला आणि इंद्राचे अश्वांनाही जर्जर केले. सर्ग 11 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.